तर झोप नाही ह्याच्यासाठी की इथं ना रात्रीचा ना आवाज येत होता, कोणतं रडत होता आणि दरवाजा ठोकत होता. दिसतो आपल्या CSTचा गाडी बघू शकता इकडे. अर्धी ट्रेन खाली झाली. हा, मेरी क्रिसमस. सुट्टी चालू झाली याची आजपासूनच. ते काय बोलतं, पुढचं वर्ष काही येऊ नये नाही, यांचे काय दारू सुटू नये. माका गरम करतं कधी खातस असं तर भावरा वाट बघता. बोलत नाही की त्या किती नाही बोलत तू. हा बघा, इकडे आपला गोप्रो तर चालू झालाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता वाजले 3:20 झाले. तर आपण चालू परतीच्या प्रवासाला गावी चालू. आपल्याला रिटर्न मारायचे दादरवरून, जे की 5:30 वाजता येते आपली कोकण कन्या. तर CSTला आपली 7:10 लागते. 7:10 दादरला परत 7:25 काहीतरी येते. तर आपण काय बोलतो 12 वाजल्यापासून जागेच आहे. जाऊया आता. झोप नाही अजिबात. तर झोप नाही ह्याच्यासाठी की इथं ना रात्रीचा ना आवाज येत होता, कोणतं रडत होता आणि दरवाजा ठोकत होता, असा आवाज येत होता. आणि मला असं आवाज आला की मला झोप लागत नाही. भरपूर असं दरवाजा ठोकत होता, गेट ठोकत होता, हे सर्व आवाज येत होते. आणि विरारची मॉर्निंग बघा काय आहे ती. तर आता आपल्याला बघूया रिक्षा भेटते काय. रिक्षा तर काय चालूच आहेत. जाऊया आता. हे बघा इकडे हायवेला आलोय. हो, रिक्षासाठी आता वाट बघायला लागणार. मगाचपासून निघत होतो, जो आपला ब्लॉग आहे तो एडिटिंग करत होतो, त्याच्यामुळे उशीर झाला आपल्याला. सुमसान सडक, कोणच नाही आजूबाजूला. रिक्षा तर येते काय बघायला पाहिजे. आली पाहिजे लवकर. आता आपल्याला 3:40ची इथून विरारवरून आपल्याला 3:40ची ट्रेन पकडायची. पहिलीच ट्रेन ती दादरला आपल्याला 4:45 सोडेल. आली बाबा, आली. नाही, ट्रक आलाय. मला वाटलं रिक्षा आली की काय. तर तिथून मग आपल्याला 12 नंबर प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे रिटर्न मारायला. मग ती रिटर्न आज गर्दी भेटणार आहे, भरपूर काय गर्दी, त्यासाठी की आजपासून काय होतं, क्रिसमस चालू होते. आजपासून क्रिसमसची सुट्टी असेल त्यांना 5 दिवस ना, ते सर्व गर्दी असणार आहे. पाणीवाला टँकर ही विरार का आता अशी परिस्थिती चालू होणार आहे यांची पाण्याची. सकाळचं आपलं विरार स्टेशन काही असं दिसतंय, पूर्ण सामसूम. ट्रेन पण पूर्ण खाली आहे. फायनली आपल्याला ट्रेन तर भेटली आहे, रिटर्न वाढले. आता सकाळचे वाजले 5:36. 5:36 वाजले आणि आपल्याकडे मोबाईल आला आहे चार्जला. मोबाईलमध्ये नाही चार्ज. इकडे आपली ही पिशवी आणि वरती टाकली बॅग. गाडी पूर्ण खाली आहे, बघू शकता इकडे कोण पूर्ण खाली आहे गाडी. आता CSTला गेल्यावरती बघू किती गर्दी होते ती. मोबाईल असा ठेवायला नको, कारण काय बोलतात, लुटेरे पण भरपूर आहेत मुंबईमध्ये, जाम झाले. सकाळची काही अशी आपली मुंबई दिसते, बघू शकता इकडे सकाळचा व्ह्यू. हो, सकाळचा काही असाच व्ह्यू दिसतो आपल्या CSTचा. आणि गाडी तर पूर्ण भरलेली आहे एकदम. गाडी बघू शकता इकडे.
फायनली आपली एकदाची ट्रेन तर सुटली आणि घाण बघा किती काय परिस्थिती आहे आपल्या मुंबईची. अर्धी ट्रेन खाली झाली. जाम भरली होती गाडी. राजापूर स्टेशन आपलं काहीसं असं दिसतंय. इकडे नवीन होतंय या साईडला. राजापुरात पण पब्लिक बरीच उतरली. म्हणजे राजापुरात पण मुंबईकर येतच जातात ट्रेनने. आपली गाडी तिथं पार्क केलेली आहे. जाऊया पटापट बॅग लय जड आहे आणि भूक लागली आहे. मासे आणलेले जाऊन आता घरी गरम करायचे आणि ताव मारायचं माशांवर. ह्याची बघा ही आपली काय बोलतात हां मेरी क्रिसमस सुट्टी चालू झाली याची आजपासूनच. फुल तराटा. त्याची गंमत बघूया. पावलंच नाही त्याची चालत. बहुतेक 5 दिवस तो उच्च मजा करणार आहे. क्रिसमसची नवीन वर्ष जोमात. पुढच्या वर्षीपासून दारू सोडणार. मग परत पुढच्या वर्षी म्हणा गेल्या वर्षी बोलवते मी, ह्या वर्षी नाही. परत पुढच्या वर्षीपासून सोडणार. अशी पण ह्यांची मजा नाही दारुड्यावाल्यांची. ते काय बोलतं पुढचं वर्ष काही येऊ नये नाही, यांचे काय दारू सुटू नये. इकडे आपले आहे 1K4. आपण गाडी स्टेशनला पार्क केलं होतो, जो की पहिला ब्लॉक तुम्ही बघितला असेल. त्या ब्लॉकमध्ये आपण गाडी पार्क केली होती तिथं स्टेशनला. आणि आता चालू आता आपण गाडीला किक वगैरे काय बोलतो वॉर्मअप केलं तिथं. कोल्ड स्टार्ट वगैरे केली गाडी. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला घरी चाललो आहे. कारण लय भूक लागलं आहे. ह्या म्हावरा वाट बघता माझी. कधी माका गरम करतं आणि कधी खातंस असं तर म्हावरा वाट बघता. तर गाडी आपली 3 दिवस उभी होती. उभी असल्यावर म्हणजे 3 दिवस असू नाही तर 3 महिने असते. तरी आपण पहिल्या किकमध्ये आपली गाडी स्टार्ट होते. अशी आपण गाडी आपली मेंटेन ठेवली आहे. बघू शकता गाडीची फायरिंगच तुम्हाला सांगत असेल आपली गाडी काय आहे ती मेंटेन. तर मध्ये मध्ये आहे आपला रस्ता खराब असल्या कारणाने. त्यामुळे आता आपण ते घरी जाऊया. आणि आपली लबाडी परी पण वाट बघत असेल. आता असेल झोपलेली. जाऊन मस्तपैकी तिला उठवायचं आहे. आपल्याला थोडाफार त्रास द्यायचा आहे. चला जाऊया आता डायरेक्ट घरी. तो मिलते हैं अपने डेस्टिनेशन पे. घरी डायरेक्ट तुम्हाला. ओके. हे लबाड काय काय बरे बरे आम्ही रागावलो. बोलत नाही की त्या किती नाही बोलत तू. हां काय झालं काय झालं बोलत नाही की त्या. हां काय झालं ए हां काय हले 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 काय काय
लब्बाड पोरगा, हे लब्बाड. इकडचे लाईट लाव. तर ओ पप्पा आता जस्ट आपण उठलोय मस्त पैकी. झोपलो होतो, कंबार जाम दुखता. आता फ्रेश वगैरे होऊया. आमचं बॉस काय अजून इलो नाही. आईबरोबर गेलो डोंगरात बाजार आहे. बुधवार बाजार आमच्याकडे भरतो डोंगरला गावात. तर आई गेली बाजारात. तर ते आईबरोबर पण गेला. आईचा तो पाठ राखवा. आई जायचं तो असता. श्री बाबा, हे श्री बाबा, दाखव त्या मनाचा फ्रॉक कसा धरून राहिला. तर जरा चडी घाल. फ्रॉक, हा बाईन दिलेला फ्रॉक बघा कसा घेऊन राहिला त्या. ते श्री बाबा इकडे या. बुधवार बाजार येलो. ह्या काय कोणी ये नंगो. हा माहित आहे तुझाच फ्रॉक आता. परे हे लबाड काय हू काय हू परे आत्ता हू केलं मगातपासनाचा. हू लबाड खायचा. राग देत नव्हता. हा ए बघता काय ता बघ लबाड टाकून गेलं माझं. तो बरे काय काय ला हा काय झालं रे. ए लबाड हा घे घे. हा बघ फ्रॉक घे. धर धर घे घे ता घे फ्रॉक घे घे. हा घे फ्रॉक बरोबर खेळ. बाय दिलेला फ्रॉक ना मगात पण आता घेऊन होता फ्रॉक. आता ही आयन पॅन्ट घातलं ना ते का म्हणून तर सरळ झालं. हो खोळो बघा खोळो तरी बरो खोळो. हे खाई गेलेलो रे तू. कशा परत नाही डोंगरात. कशा रे. पैसे इले आज ट्रेन मध्ये पण तीच चर्चा. माझे इले पैसे तुझे इले काय येताना. हो ते सह्याच्यातले होते कुडाळातले. येताना आता काल टाकलं ना त्याने. कुडाळातले हो काय हे लबाड बघू आमच्या का करता रे का करता. उभी घेऊन सवय लावली रावची. उभी घेऊन काय लबाड काय. स्वतः सवय लाव. तर आपला गोप्रो चार्ज करायचा होता. गोप्रो पण आपला चालू झाला आहे. तर जसा असा दिवसाचा आपल्याला टाईम भेटेल ना तसं आपण गोप्रोने शूट करू. गोप्रोचा पण वापर केला पाहिजे. हा बघा इकडे आपला गोप्रो तर चालू झाला आहे. चार्ज नाही फक्त 9% इथं बघू शकता. 9% चार्ज आहे. थोडा वेळ चार्ज करू. नाही आपण जेव्हा शूट करायचं असेल ना तेव्हा आपण चार्ज करू. श्री बाबा त्याला पिटाळ भाई पिटाळ. तेव्हा आपण हा चार्ज करू. 9% असू दे तोपर्यंत. बॅटरी आपण काढून ठेवूया. आपला गोप्रो आता चालू झाला आहे त्याच्यामुळे काय आता टेन्शन नाही. शूट वगैरे करायचं असेल तर आपण याच्या पुढे आपण गोप्रोचा वापर करूया. कारण त्याच्यासाठी तर आपण घेतलेलं आहे ना. हो ना श्री बाबा काय. हे बघा आयन टोप घेतला 1500 का. सॉरी आपण प्राईज उगाच तरी अगोदर हे केली ना तुमच्यापर्यंत. तुम्हाला कितीपर्यंत वाटतं ते 1 2 3 4 5 6 7 ना 7. 1500ला 7 घेतलं. जाडी बिडी एक नंबर आहे. एकटोच खेळता काय रे. ते जेलमध्ये कसं दाखवतो तसं होगा खेळता. खेळ 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 तू तुझ्यासारखं काय नाही. ट्रेनमध्ये बसून मी रिटर्न मारली होती बघितलं असेल आपण दादरला सकाळी
बरोबर 4:45 वाजता पोचलो. हां हे बघा खोळं. विरारवरून दुसरी ट्रेन पकडली मी 3:40ची. हां 3:40ची की 43ची पकडली. त्याच्यानंतर दादरला आलो. हां तर आल्यानंतर मग आपली ती सकाळची येते ट्रेन तीच आपली 7:10ची लागते मांडवी कोकण कन्या येते ती. मग ती रिटर्न मारली. CSTला 1 तास थांबते ती. 1 तासात एवढी गर्दी झाली दादर आणि आपली थांबायचा एवढी गर्दी झाली ना. फक्त आपली मोस्टली आपलीच माणसं होती सर्व. जास्त तर हे नव्हते. आपला पाठच्या ब्लॉगला बघितलं आपण भरपूर व्ह्यूज गेले आणि सर्वांचे तेच आपले कमेंट वगैरे येत आहेत. तर असा काही हेतू नव्हता की त्यांना असं मारायचं वगैरे, पण तसं घडलं म्हणून ते मी शूट केलं होतं. तर मोस्टली आमचीच माणसं होती. जी ट्रेन ना खाली ट्रेन आपली हां माणगावपासून खाली होत गेले. माणगावपासून चिपळूणला रत्नागिरीला चिपळूणला हां माणगावपासून आपले माणगाव खेड चिपळूण आणि रत्नागिरीपासून मग किरकोळ माणसं पुढे. मग काय म्हणजे बाकीची जी पुढची माणसं होती ना मस्तपैकी झोपून गेली एका सीटवरती. एवढी ट्रेन खाली होती नंतरला. तर आमचं श्रीबाबा कचरो काढता तसो गुन्ही पोर आमचं. तर आपला ब्लॉग देखील खूप मोठा झाला असेल काय यार. आपण ब्लॉग पण कचरोकडून बोलवतो त्यांना. ब्लॉग पण आपला इथेच एंड करूया. तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर असंच पुन्हा भेटू नोटसोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. कट कचरो काढ. आम्ही एका सांगितलं ना तो आपल्या मनानंच कामं करतो. नाही तर परत कमेंट यायचे की लहान मुलाला कामं लावता की काय. तो आपल्या मनानं करता जा काय. म्हणजे ते का जेवढी अक्कल आहे ना तेवढी मोठ्या माणसाक पण नाही. एवढी ते का अक्कल आहे. हां तो त्याला कोणी शिकवलं नाही की तू बाबा तुम्हाला आવો जावं बोल. तो स्वतःहूनच बोलतो आવો जावं सर्वांना. अरे तुरे तो बोलतच नाही कोणाला. आવો जावं शिवाय तो बोलत नाही. असा आहे तो. पण मार एकदा लय खाता.